चहासोबत काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा झाली की मक्याची भजी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. ताज्या मक्याच्या दाण्यांचा गोडसर स्वाद, त्यात मसाल्यांची चव आणि बाहेरून छान कुरकुरीत असं टेक्स्चर. ही भजी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटतात. झटपट तयार होणारी आणि घरच्या घरी सहज बनणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि चविष्ट मक्याची भजी कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तसेच 2 मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 1 इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे. 2 छोटे चमचे जिरे, तसेच 1 छोटा चमचा ओवा घालायचा आहे आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मी मिक्सरला हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ओल्या मक्याचे दाणे घालायचे आहेत. इथे मी 1 वाटी दाणे घेतलेले आहेत. सुरुवातीला याच्यातील निम्मेच दाणे घालून मी बारीक करणार आहे. मक्याचे दाणे बारीक करत असताना पूर्णपणे बारीक करायचे नाही, थोडंसं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मी थोडंसं दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. मध्ये मध्ये थोडेसे मक्याचे दाणे लागले पाहिजेत. अशाच पद्धतीने मी राहिलेले मक्याचे दाणे देखील बारीक करून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मी सर्व मक्याचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायचे. तसेच यामध्ये 1 चमचा धने पावडर घालायचे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद घालायचे, तसेच पाव चमचा हिंग देखील घालायचे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या भजीसाठी तिखट थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण मक्याची चव ही थोडीशी गोडसर असते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. इथे मी तांदळाचं अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे. पीठ घालत असताना थोडं थोडं पीठ घालत मिक्स करायचं आहे, कारण मका बारीक केल्यानंतर त्याच्यातील पाणी सगळं बाहेर येतं. त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. वरून याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही. त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पीठ घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी फक्त तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही याऐवजी बेसन देखील वापरू शकता. अजून मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही, असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळून तयार आहे. भजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सर्व भजी याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत. भजी सोडत असताना जास्त मोठ्या आकाराचे सोडायचे नाहीत, अगदी छोट्या छोट्या आकाराचे सोडायचे आहेत. इथे गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी ठेवली तर भजी फक्त वरूनच चांगले भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि सर्व भजी सोडून झाल्यानंतर मगच गॅसची फ्लेम वाढवायची आहे. भजीचं पीठ मळत असताना याच्यामध्ये अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही, परंतु तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे ही भजी अगदी हलकी तयार होतात. 4 ते 5 मिनिटातच ही भजी तळून तयार होतात. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी छान कलरवरती ही भजी तळली गेली आहेत. आता झाऱ्याच्या मदतीने सर्व तेल निथळून ही भजी काढायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मक्याची कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून थोडीशी मऊ अशी भजी तयार होतात. तुम्हाला जर कुरकुरीत मक्याच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.